नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये खूप असं बेसिक शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण लाईट नक्की कशा पद्धतीने वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर किंवा आपण रे ऑप्टिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्स याच्यामधला जो फरक आहे तो फरक समजून घेणार. आणि त्याच्यानंतर आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ज्याचा की भरपूर 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी मला आग्रह केला की सर आम्हाला बेसिक आणि मराठीमध्ये थोडं एक्सप्लेन करा. त्याच्यामुळे आपण आजचा वेळो अपलोड करत आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला एक थोडा फरक सांगतो. आपण जॉमेट्रिकल ऑप्टिक्स आणि फिजिकल ऑप्टिक्स मधला वेव्ह या दोघांमध्ये कंपॅरिझन कसं. आता लाईट ही रे आहे असे आपण घेतो, त्याच्यामध्ये आपण जॉमेट्रिकल ऑप्टिक्सचं उदाहरण घेतो. बिकॉज इन जॉमेट्रिकल ऑप्टिक्स लाईट ट्रीटेड ॲज रे. आणि लाईट ही वेव्ह आहे, हेही आपण शिकले याच्या आधी. मग याचे काही फेनॉमेनॉन त्याची मी तुम्हाला नावं सांगतो. बघा, तर लाईट जर आपण रे मानली तर आपण लाईटचे फेनॉमेनॉन याच्यामध्ये बघतोय. लाईटचं रिफ्लेक्शन, लाईटचं रिफ्रॅक्शन, आणि लाईट सरळ रेषेत जाते, दॅट इज कॉल्ड रेक्टिलिनियर प्रोपॅगेशन. या उलट मी आता आणखी एक तुम्हाला टाईप सांगतो त्याचा. लाईट जर आपण वेव्ह मानली तर वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण लाईटचा इंटरफरन्स आणि लाईटचं डिफ्रॅक्शन, भरपूर फेनॉमेनॉन्स आहेत तिथं. आपण या दोघांशी संबंधित वेव्ह ऑप्टिक्स कशा पद्धतीने रिलेट करते ते आपण समजून घेऊ. तर आपण जर थोडं लक्ष दिलं, एक प्रॅक्टिकल सांगतो नक्की काय. बघा, समजा आपण एक स्क्रीन घेतली, या स्क्रीनवर आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत. या स्क्रीनच्या समोर आपण एक ऑब्स्टॅकल लावला. त्या ऑब्स्टॅकलची साईज इमिट होणाऱ्या लाईटच्या रे पेक्षा जास्त आहे. म्हणजे इथून लाईट इमिट झाली आणि याच्यावरून आली, इथून पुढे लाईट स्क्रीन पर्यंत जाऊच शकत नाही. म्हणजे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, एखाद्या सोर्स पासून जर लाईट इमिट झाली आणि ती जर इमिटेड लाईट याची वेव्हलेंथ आणि साइज ऑफ ऑब्स्टॅकल यांचा जर आपण संबंध बघितला तर साइज ऑफ ऑब्स्टॅकल इज टू लार्ज. So light will not pass from obstacle to the screen. In this case, light is treated as a straight line path, and straight line path of the light is called ray of light. साधं उदाहरण, हा ऑब्स्टॅकल आहे. मी इकडून अशी लाईट टाकली आणि लाईट याच्यावर आली. लाईट तिकडून तिकडे पासच होत नाही, तर आपण या ठिकाणी लाईटला आपण स्ट्रेट लाईन पाथ म्हणतो. आणि या ठिकाणी लाईट या ऑब्स्टॅकलची जी साईज आहे, म्हणजे जो अडथळा आपण समोर धरला याची साईज ती खूप मोठी असल्यामुळं आपण त्याचं क्लासिफिकेशन असं केले की हा रे स्ट्रेट लाईन पाथ फॉलो करत होता आणि या स्ट्रेट लाईन पाथला या ऑब्स्टॅकलनं पूर्ण अडवलेलं आहे. त्याच्यामुळे रेज पुढे पास होत नाहीये. सो लाईट ट्रीटेड एज अ रे. साधा दुसरा प्रयोग हा केला आपण. एक तार घेतली, तार, आणि या तारेला आपण असं बांधलं, याच्यावर लाईट टाकली. आता तुम्ही जसं मानता तसं नाही घडत. तुम्हाला वाटतंय की आता याच्या लाईटवर म्हणजे तारेवर जर लाईट पडली तर इकडे काहीतरी परिणाम दिसेल. तर तो परिणाम काय असेल तो बघा, मी स्क्रीन मोडतोय त्याच्यावर आपल्याला जो इफेक्ट सांगायचा आहे तो काहीतरी वेगळा आहे. जसं तुम्ही ऑब्झर्व करताय तसं काही घडणार नाहीये. तर लाईट या तारेवर जर पडली तर तारेपासून लाईट मी ही जी या ठिकाणी थोडा बल्ब पार्ट दाखवतोय, याच रिजन मध्ये लाईट एकदम ब्राईट स्पॉट दाखवते, ब्राईट स्पॉट. आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू याची इंटेन्सिटी त्या ब्राईट स्पॉटची डिक्रीज व्हायला चालू.
आणि साईज पण कमी कमी मिळत चालू होती. हा जो पॅटर्न आहे, हा जर पाहिला आपण तर हा आहे डायफ्रॅक्शन पॅटर्न. आणि ही जी घटना आहे आपण ही कशावरून शिकतोय माहिती आहे आपल्याला. इट इज द कन्सेप्ट स्टडीड अंडर वेव्ह ऑप्टिक्स. म्हणजे आपण ऑब्स्टॅकलची साईज जर छोटी केली तर ज्या ठिकाणी ऑब्स्टॅकल होता त्या ऑब्स्टॅकलवरून लाईट त्याच्या जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये आली. आणि शॅडो रिजन मध्ये पण कशा पद्धतीने आली, जिथं शॅडो आहे तिथंच लाईट मॅक्झिमम इंटेन्सिटीने दाखवलेली आहे. म्हणजे लाईट जर जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये जर एनक्रोच म्हणजे अतिक्रमण जर दाखवत असेल तर पहिला जो आपल्याला स्पॉट दिसतो तो स्पॉट हायली ब्राईट असतो, हायली इंटेन्स लाईट असते. आणि ह्याची इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे आपल्याला जो फेनॉमेनॉन आहे फिजिक्स मध्ये ऑप्टिक्स सेक्शनच्या फिजिकल वेव्ह वरून फिजिकल ऑप्टिक्स मधल्या वेव्ह ऑप्टिक्स मधला जो फेनॉमेनॉन घेतला डायफ्रॅक्शन, हे आपण वेव्ह थिअरीचा अभ्यास. याच्या आधी आपण ऑब्स्टॅकलची साईज वाढवली, लाईट ट्रीटेड ॲज अ रे. आता ऑब्स्टॅकलची साईज कम्पॅरेबल टू वेव्हलेंथ जर ठेवली तर लाईट ट्रीटेड ॲज अ वेव्ह. या दोघांमध्ये संबंध आहे, फरक आहे. तर तुम्हाला कदाचित हा कन्सेप्ट 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना तेवढा डिटेल कळायचा नाही, कारण हा व्हिडिओ आपण 9वी 10वी 11वी 12वी चारही वर्गांसाठी अपलोड करतोय. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ कळण्याजोगा आहे तो वर्ग आहे 11वी आणि 12वी सरळ. तर ज्यांनी 12वीत आहेत त्यांना जर हा व्हिडिओ आवडत असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपण प्रत्येक व्हिडिओ तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल अशाच पद्धतीने अपलोड करत आहोत. बघा, आता आपण त्या विद्यार्थ्यांचा विचार करून काही कन्सेप्ट सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण लाईटचं रिफ्रॅक्शन म्हणजे काय याचा अभ्यास चालू केला होता. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन. हे शिकत असताना आपण सगळ्यात पहिल्यांदा काही टर्मिनॉलॉजीज क्लिअर करू. रेरर मीडियम म्हणजे विरल माध्यम. विरल माध्यम आपण सहसा त्या माध्यमाला म्हणतो ज्या माध्यमामध्ये पार्टिकल्स एकमेकांपासून दूर अंतरावर असतात किंवा पार्टिकल डेन्सिटी कमी असते. मग आपण जर कंपॅरिझन केलं तर सगळ्यात विरल कोण आहे? गॅसेस सगळ्यात विरल आहे. त्याच्यापेक्षा कमी कोण आहे? लिक्विड्स. त्याच्यापेक्षा जास्त आपण तिकडे सरकत जातो सॉलिड्स. म्हणजे हायली रेअर मीडियम कोणाला कन्सिडर केलं? गॅसेस मीडियमला रेअर मानलं जाईल. गॅसेस आणि लिक्विडचा जर पेअर दिली आपल्याला तर लिक्विड हे आपल्यासाठी डेन्सर असेल, गॅस हे आपल्यासाठी रेअर असेल. तसंच सॉलिड आणि लिक्विडची पेअर दिली तर सॉलिड डेन्सर असेल, लिक्विड रेअर असेल. विरल माध्यम त्याला म्हणतात. नेक्स्ट आहे डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम म्हणजे घन माध्यम. आज आपण फॅक्टर जर बघितला तर सॉलिड्स हायली डेन्सर आहे, त्याच्यापेक्षा कमी लिक्विड्स, सगळ्यात कमी गॅसेस. कन्सेप्ट करतो. तर अपवर्तन होण्यासाठी आपण माध्यमांची जोडी घेतो. तर आपण पहिल्यांदा डेफिनेशन कडे लक्ष देऊ आणि मग सगळ्या फॅक्टरला टच करू. समजा एक ट्रान्सपरंट बाउंड्री घेतली आपण अशी. आपल्याला थोडे बहुत कन्सेप्ट माहित आहे. नॉर्मल ड्रॉन टू धिस सरफेस. आपण याला एक नॉर्मल ड्रॉ केला. जो सोर्स आहे त्या सोर्स पासून जर लाईट अशी ऑब्लिकली येत असेल तर या येणाऱ्या किरणाला आपण म्हणतो आपाती किरण मराठीमध्ये. आणि इथं इन्सिडेंट रे, इनकमिंग रे टुवर्ड्स द सरफेस. तर या इन्सिडेंट रेनं नॉर्मल सोबत जो अँगल केलेला आहे याला म्हणतात इन्सिडेंट अँगल. आणि सरफेस सोबत जो अँगल क्रिएट केलेला आहे याला म्हणतात ग्लान्सिंग अँगल, थीटा जी. ग्लान्सिंग अँगल वर्ड इथं साईडला लिहितोय.
तर समजा आपण याला मानलं वरच्याला रेअर मीडियम, याला मानलं डेन्सर मीडियम. तर लाईट जर रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जर आली तर रेअर मीडियम मध्ये लाईटची स्पीड जास्त असते कम्पेअर्ड टू डेन्सर. हाय स्पीड मधून लो स्पीड मध्ये जर रेज आले तर ते बेंड टुवर्ड्स नॉर्मल होतात. मी डायग्राम अशी काढतो, इथं ॲरो दाखवते कसं. दिस इज रिफ्रॅक्टिंग अँगल, दिस इज इन्सिडेंट अँगल. तर या घटनेमध्ये जर बेंडिंग टुवर्ड्स असेल तर याच्या अगेन्स्ट जर लाईट डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जर गेली तर हे जसं टुवर्ड्स शिफ्ट झालेला रे दिसतोय तसंच डेन्सर मधून रेअर मध्ये जर लाईट गेली तर आवे शिफ्टिंग होते. आपण इथं बघू. आता सोर्स इथं आहे, इथं सोर्स होता आहे. लाईट आता डेन्सर मीडियम मधून पुन्हा रेअर मीडियम मध्ये जात आहे. जर इथला अँगल ऑफ इन्सिडन्स असेल तर आता रिफ्रॅक्टिंग अँगल हा मोठा असतो. कळतंय आता? तर मी याच्यासाठी दोन केसेस लिहितो. इफ I is greater than R, then light travels from rarer medium to denser medium. And जर incident angle is less than refracting angle, then light travels from denser medium to rarer medium. दोन कन्सेप्ट करतो. बेंडिंग कशा पद्धतीने. मग असं असताना आपण आता व्याख्येकडे लक्ष देऊ. ही व्याख्या सरळ सोपी लिहिणार आहोत. मी पहिल्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं बेंडिंग इज नॉट रिफ्रॅक्शन बट ड्यू टू रिफ्रॅक्शन देयर इज बेंडिंग. आपण त्या कन्सेप्टला सोडायचं नाही. द फेनॉमेनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट when light travels from one transparent medium to another transparent medium and the bending is due to change in speed of light. लाईट ची स्पीड बदलल्यामुळे ऍक्टिव्हिटी बेंडिंग तयार झाली आहे. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इन रिफ्रॅक्शन frequency of light remains constant but due to change in velocity its wavelength also changes. वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी बदलते. तरंग लांबी कधी बदलते? जर आपण माध्यम बदलला तर तरंग लांबी बदलते, कारण वेलोसिटीवर परिणाम होतो. फ्रिक्वेन्सी बदलत नसते. फ्रिक्वेन्सी ऑफ एनी सोर्स रिमेन्स कॉन्स्टंट इवन इफ मीडियम चेंजेस. माध्यम बदललं तरी आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट लिहितो. फ्रिक्वेन्सी बदलण्याचे फॅक्टर्स भरपूर आहेत, आपण त्याचा विचार आताच करत नाही. तर आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची बेसिक डेफिनेशन कळत असेल की लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असताना त्या ठिकाणी लाईट बेंड होते. ही बेंड होण्यामागचं कारण लाईटची स्पीड अचानक कमी जास्त झालेली असते. बघा इथं स्पीड कमी होती डेन्सर मध्ये, अचानक वाढली, बेंडिंग हवे नाही. इथं स्पीड जास्त होती डेन्सर मीडियम मध्ये, आधी स्पीड कमी झाली, टुवर्ड्स आली. तर अशा पद्धतीने आपल्याला अँगल्स डिफाइन केले आणि याच्याशी रिलेटेड सिंपल एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. जर I इज ग्रेटर दॅन R असेल तर लाईट कोणत्या मीडियम मध्ये कोणत्या मीडियम मध्ये जाते. आता सगळ्या विद्यार्थ्यांचा युनिव्हर्सल प्रॉब्लेम काय तो लिहितो मी. जर लाईट ही एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर आली, समजा मी ही घेतली काच, ग्लास, वरचा मीडियम आहे एअर. एअर इज रेअर, ग्लास इज डेन्सर. असं असताना इन्सिडेंट अँगल, रिफ्रॅक्टिंग अँगल आपण सगळे डिफाइन केले. मोठा प्रश्न रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो, अपवर्तनांक कशाला म्हणतात. तर अपवर्तनांक कशाला म्हणतो बघा. इट इज अ कॉन्स्टंट फॅक्टर ऑफ द मीडियम इन विच लाईट गोज. ज्या मीडियम मध्ये लाईट पास होत आहे त्याचा हा कॉन्स्टंट फॅक्टर आहे, ज्याला आपण न्यू या सिम्बॉलने इंडिकेट केलेलं आहे. मी लिहितोय कसं, वाचतोय कसं बघा. ज्या मीडियम मधून लाईट आलेली आहे पहिल्यांदा त्या मीडियम मध्ये आपण लाईटची स्पीड मानू c. इट इज द स्पीड ऑफ लाईट इन एअर मीडियम. ज्या मीडियम मध्ये लाईट चालली त्याची स्पीड मानू v. ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण डिफाइन करणार आहोत त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेऊ
म्यू जी. आणि लाईट जर ऑलवेज एअर मीडियम मधून येत असेल तर याला म्हणतात अब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, शुद्ध अपवर्तनांक. फर्स्ट मीडियम जर एअर असेल तर त्याला म्हणतो आपण शुद्ध अपवर्तनांक, अब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ज्या मीडियम मध्ये लाईट आली त्याला आपण लिहितो कसं बघा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू एअर असं वाचतात. याचा अर्थ असा, लाईट ही ग्लास मीडियम मध्ये आलेली आहे फ्रॉम एअर मीडियम. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, दूसरा फॉर्म्युला. तीसरा, लाइट कम्स फ्रॉम फर्स्ट मीडियम विथ स्पीड c and in second medium it is v. Next formula इथे लिखो, v is equals to n lambda where n is the frequency and it remains constant, which means only factor changes is lambda, that is the wavelength. Next formula, lambda air upon lambda glass. असं तुम्हाला एक मोठा फॉर्म्युला मिळतो ज्याच्यातून तुम्ही कसलाही प्रॉब्लेम सोडू शकता. मग तुम्हाला 9वी 10वी करताना अपवर्तनांक वाचायचा कसा हाच कळत नाही. ज्या मीडियम मध्ये लाईट चालली त्याचा अपवर्तनांक कुठून पाहायला गेला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, लाईट कुठून आली, एअर, विथ रिस्पेक्ट टू एअर. नेक्स्ट, विच इज इक्वल्स टू, विथ रिस्पेक्ट टू म्हणजे की आपण डिवाइड मध्ये लिहितो बघा लिहिलेला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास न्यूमरेटर, विथ रिस्पेक्ट टू एअर डिनॉमिनेटर. That is equals to is the ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction. So it is sin I upon sin R, which is Snell's law. Next, आपल्याजवळ Snell's law चा प्रूफ करण्यासाठी नेक्स्ट फॉर्म्युला आलेला आहे. ज्या मीडियम मधून स्पीड आपल्याला आलेली आहे लाईटची, दॅट इज c, आणि ज्या मीडियम मध्ये पास झालेली आहे त्याच्यामध्ये आपण त्याची स्पीड म्हणून vg, स्पीड ऑफ लाईट इन ग्लास. आणि c आणि v हे पुन्हा डिपेंड आपल्याला माहित आहे, वेलोसिटी is equals to n into lambda where n is the frequency. आपण n रिजेक्ट केलं कारण ते कॉन्स्टंट आहे. लाईट सेक्शन मध्ये हा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लिहितो, मी कॉमन लिहिलेला आहे, c is equals to न्यू लॅम्बडा. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर आपण फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली त्याच्यामुळे न्यू n कॉन्स्टंट आहे, दिलं सोडून फक्त बदलणारा फॅक्टर लॅम्बडा, दॅट इज लॅम्बडा एअर लॅम्बडा ग्लास. हा फॉर्म्युला मिळतो. असं आपण उलट फॉर्म्युला लिहू शकतो जर लाईट डेन्सर मधून रेअर मध्ये गेली. हा फॉर्म्युला कसा बदलेल बघा. आता लाईट एअर मीडियम मध्ये जात आहे, फॉर्म्युला लाईट रेअर मीडियम मध्ये जात आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रेस्पेक्ट टू ग्लास, दॅट इज इक्वल्स टू साइन आर अपॉन साइन आय, अगेन इक्वल्स टू स्पीड ऑफ लाइट इन ग्लास अपॉन स्पीड ऑफ लाइट इन एअर, that is equals to lambda glass upon lambda air, that is equals to refractive index of air with respect to refractive index of glass. म्हणजे तुम्ही विचार जर केला व्यवस्थित कोणत्या मीडियम मध्ये लाईट जात आहे, कोणत्या मीडियम मध्ये लाईट आहे, तर त्याचा फक्त एकदा व्यवस्थित विचार करायचा, कसलाही प्रॉब्लेम सुटतो या कन्सेप्टची. तर आपण आज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्याख्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाचतात कसा, रेअर मीडियम म्हणजे काय, डेन्सर मीडियम म्हणजे काय, त्याची माहिती घेतलेली आहे. आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा आणखी डिटेल कशा पद्धतीने आपल्याला शिकता येईल ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढचा प्रत्येक व्हिडिओ 9th ते 10th 11th 12th या चारही वर्गांसाठी खूप बेसिक असणार आहे. मी तर मॅक्झिमम मराठीतच सांगायचा प्रयत्न करेन, कारण इंग्लिश मधून सांगणारे आपल्याकडे भरपूर चॅनल्स आहेत. युट्यूबला तुम्ही जर चॅनल्स पाहिले तर भरपूर आहेत. मी कोणाचं नाव घेऊन पब्लिसिटी नाही करत, परंतु तुम्हाला भरपूर असे चॅनल तिथं पाहायला भेटतील. पण आपण महाराष्ट्रात शिकत असतात अथवा कुठेही शिकत असाल, जर मराठी कळत असेल तर तुम्हाला एक्झॅक्ट कन्सेप्ट अंडरस्टँडिंग होईल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. कन्सेप्ट आवडला तर RD's फिजिक्स क्लासेस हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.